नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मडगी या गावात. येथे ॲक्वासॉइल म्हणून जी कंपनी ॲग्रिकल्चरमध्ये सध्या काम करत आहे. तर गेल्या 2 वर्षापासून त्यांची जी फेवरेट व्हरायटी आहे ऑरेंजमध्ये बजरंगी आणि येलोमध्ये येलोपरी. तर आपण हा जो प्लॉट बघतो आहे हा आहे अशोका सीडचा बजरंगी. अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे. तुम्ही प्लांट स्ट्रक्चर बघू शकता आणि याची ही सेकंड हार्वेस्टिंग आहे. आता 2 दिवसाआधी त्यांनी तोडा केलेला आहे. तर या ॲक्वासॉइल कंपनीचे डायरेक्टर आहेत CEO पंडित सर, ते तुम्हाला या व्हरायटीबद्दल जरा बोलतील. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता, जरा थोडं सांगा की आमच्या शेतकरी बांधवांना. माझं नाव पंडित लक्ष्मण कोंडारे, मी ॲक्वासॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा CEO आहे. माझ्याकडे हा माटगी तालुका तुमसर जिल्हा भंडाऱ्यामध्ये इथं आमचा 350 एकरचा भाग आहे. आणि याच वर्षी मागच्या साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये येलोपरी आणि बजरंगी अशोका सीडचे व्हरायटी आपण लागवड केली. अतिशय सुंदर रिझल्ट आला. आपण मागच्या प्लॉटमध्ये साधारणतः 40,000च्या आसपास आपण प्लांट लावले होते. ते आपण ट्रॅप क्रॉप म्हणून लावलं लिंबूमध्ये आणि साधारणतः 35 ते 38 टन आपण उत्पादन काढलं. एका हार्वेस्टिंगला अर्धा किलो जवळजवळ फ्लावर आपल्याला पर प्लांट मिळाले आणि अतिशय सुंदर रिझल्ट आला. सगळ्यात महत्त्वाचं तुमसर इथून मध्य प्रदेश बालाघाट आणि नागपूर मार्केटला या दोन्ही व्हरायटी अशोका सीडच्या म्हणजे याचं नाव एवढं जबरदस्त झालं की मार्केटमधून फुल डिमांड आणि आपण एका तोड्याला 5 टनापर्यंत हार्वेस्ट काढलं. अतिशय सुंदर रिझल्ट आणि इथले रिझल्ट बघून आज माझ्याकडून जवळजवळ 2 कोटी प्लांट्स मिरची टोमॅटो वगैरे मी शेतकऱ्यांना देतो. त्या शेतकऱ्याची स्वतःहून मागणी ह्या रोपाबद्दल मला यायला लागली. आता उन्हाळ्यामध्येही तो प्लॉट पाहायचे जे संपले. हा नवीन आणखी 10,000 प्लांटचा हा नवीन लावलेला प्लॉट. आता परवा दिवशी पहिला तोडा झाला. आता आणि दुसरा तोड्याला यायचे फुलांनी पूर्ण उमललेले नाहीत. जस्ट सॅम्पलसाठी देवेंद्र सरांना आणि यंदाच्या अशोका सीडची टीमला दाखवण्यासाठी म्हणून तोडले. हे फुलांनी आमचं तयार नाही आहे, कारण मी स्वतः चेक केलेलं आहे आणि एका झाडापासून अर्धा किलो फुलं मी स्वतः तोडलेली आहेत. मी स्वतः चेक केलं. 10 प्लांटमधून तोडलेली फुलं माझी 5 किलो भरली. सर तुम्हाला नागपूर मार्केटला काय वाटतं, व्यापाऱ्यांची आता इतर बाजारात भरपूर कंपन्यांचे फुलं येतात, तर त्या फुलं आणि आपल्या अशोका सीडची ही येलोपरी आणि बजरंगी दोघांमध्ये व्यापारी काय बोलतात, त्याचा डिफरन्स काय आहे? पहिली गोष्ट तर व्यापाऱ्याला हा विश्वासच बसेना गेला की ही व्हरायटी आहे कुठली बुवा. एवढी मोठी फुलं नागपूर मार्केटमध्ये आपण सुरुवातीला ज्यावेळेस तोडा केला त्यावेळेस 65 रुपये किलोने हे फुलं विकले. दुसरा तोडा आपण 60 रुपये त्यावेळेस मार्केटला रेट काय होता? तुम्ही जेव्हा 65 रुपये किलोने विकला? नाही, हायेस्ट रेट आपल्याला भेटला. हायेस्ट रेट आपल्याला आपल्या असं खाली सगळे बाकी 40-50 जण पहिली गोष्ट नागपूर मार्केटमध्ये फुलं शक्यतो जास्त कोण लावत नाहीत. काही शेतकरी लावतात, पण त्या दुसऱ्या व्हरायटी शक्यतो कोण लावतात. ते कलकत्ता वगैरे ज्याचे फुलं छोटे छोटे असतात तर ते फुलं लावतात ते. त्यामुळं आपण ही व्हरायटी आपण डायरेक्ट स्वतःहून अशोका सीड करून बोलवली होती आणि खूप चांगले. आता ॲक्च्युली इथं तरी हा सलग प्लॉट, कारण इथं भात शेती होती आपली. भात शेती हार्वेस्टिंग केलं तुम्ही बघू शकता. इथं खाली पण भात उगवलेला आहे माझा. भात शेती काढून नंतर इथं रेजबेड तयार करून आपण मल्चिंग फिल्मवरती ही लागवड उन्हाळ्यासाठी मला करायची होती, कारण इथं परत वापस माझं भाताचं पीक येणार आहे. त्यामुळं त्यासाठी क्रॉप रोटेशन म्हणून एक ट्रॅप क्रॉप म्हणून मी याचं फील्ड घ्यायचं हे करून दिलं. आणि तरी मी गॅरंटी देतो आता एप्रिल महिना, मे महिना आणि जून एंड साधारणतः जुलैपर्यंत हा प्लॉट माझा चालेल. साहेब मी आता बघतोय अतिशय उत्कृष्ट प्लॉट तुम्ही डेव्हलप केला आहे. आज साधारण नागपूर जिल्ह्यात जर टेम्परेचर बघितलं असेल तर 45-50 डिग्री टेम्परेचर आहे. एवढा टेम्परेचरमध्ये देखील तुम्ही इतक्या छान पद्धतीने प्लॉटचं तुम्ही जे नियोजन केलं आहे, डेव्हलप केलंय, तर त्यामागचं कारण सांगा ना जरा शेतकरी बांधवांना. हां नक्की, कारण याच्यामध्ये असं आहे की आपण फवारणी काय केली, त्यामुळे काय होतं की